हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. ओम येत असून त्याच्यामुळे काळजीपूर्वक नीट आहे का. चला मित्रांनो, तर शिकूया आज औषधी संग्रह. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर औषधी संग्रहामध्ये पहिले येते बघा औषधी संग्रह. आता बघा, एखाद्या समजा आपल्याला औषधी निर्मिती करायची, तर ती औषधी कोणत्या ठिकाणाहून घ्यायची, आपल्याला औषधी त्या कुठं आणायच्यात, त्या औषधी समजा कुठं आपल्याला समजा कोणत्या ठिकाणाहून भूमीतून करायची, कोणत्या वातावरणामध्ये निर्मिती करायची, त्या औषधींना आपण कसे संरक्षण विधी करणार, हे सर्व या कल्पनेच्या अंतर्गत येतं, म्हणजे या औषधी संग्रह येतात. आता हे जर खरं बघितलं तर हे भेषज कल्पनाची म्हणजे पूर्वकर्म आहे, म्हणजे भेषज कल्पनाची पूर्वकर्म आहेत. तर त्याच्यामुळं नीट बाळगून हे ऐकावे. तर बघूया चला. आता द्रव्य, तर याच्यामध्ये जर द्रव्य जर बघितली तर द्रव्य कसे पाहिजे माहिती आहे का मित्रांनो. द्रव्य हे पांचभौतिक पाहिजे. आपल्याला माहिती आहे आयुर्वेद म्हणलं की पांचभौतिक तिथे येणार. आयुर्वेद जिथं जिथं म्हणलं तिथं तिथं पांचभौतिक येणार. पांचभौतिक म्हणजे काय सर, तर पांचभौतिक म्हणजे काय, अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश. त्याच पंचभौतिकपासूनच आपली शरीर निर्मिती झालेली आहे. हे आपण फर्स्ट इयरला बघितलेली. तरी तसेच द्रव्य मग ही पण पंचभौतिकाची. त्याच्यानंतरची जी कल्पना आहे ते म्हणजे भूमिपरीक्षा. आता भूमिपरीक्षा ही कशी असायला पाहिजे, भूमिपरीक्षा ही कुठून करायला पाहिजे, तर भूमिपरीक्षा ही पार्थिव, आग्नेय, जलीय, वायव्य आणि त्याच्यानंतर आकाशीय असायला पाहिजे. अग्नी म्हणलं की तिथं समजा जास्त दगड धोरण असलेली पाहिजे, तर पार्थिव म्हणलं तर तिथं दगड असले पाहिजे. आग्नेय म्हणलेले म्हणजे खूपच तिथं शुष्क देश असेल आणि तिथं वर्षा झालेली नसेल. त्याच्यानंतर जलीय जर म्हणलं तर जलीयमध्ये काय येणार मित्रांनो, जास्त शीतल असणार, चिकळ असणार, तर ती जलीय भूमी झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर वायूमध्ये वृक्ष भूमी झाली. त्याच्यानंतर आकाशीयमध्ये कसं राहणार की जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये द्रव्य स्वरूप राहणार. तर अशा प्रकारची ही भूमिपरीक्षा झाली. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट जी स्टेप आहे ते म्हणजे काय, औषधी संग्रह काळ. आता औषधी संग्रह काळ कसा करायचा. आता औषधी संग्रहामध्ये जर बघितलं तर हे अंगानुसार करायचं, म्हणजे उपयुक्त अंग घ्यायचं. त्याच्यामध्ये उपयुक्त अंग म्हणलं की, आता उपयुक्त अंग म्हणलं की त्यांचे मुळा, फळं, त्याच्यानंतर पुष्प, शाखा, हे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे येतात. त्याच्यानंतर वीर्यानुसार जर म्हणलं तर शीतवीर्य, उष्णवीर्य असे दोन्ही प्रकारचे आपण औषधी संग्रहामध्ये घेतो. त्याच्यानंतर कर्म जर बघितलं तर ते औषधी द्रव्य शरीरामध्ये कोणते कर्म करतात याच्यावरून सुद्धा आपल्याला हे करतात. त्याच्यानंतर हे औषधी ग्रहण विधी आपण समोर बघणार आहे. त्याच्यानंतर संरक्षण विधी. आता त्याच्यानंतर जर देश विचार जर केला समजा, हे देश विचार. आता देश आपल्याला माहिती आहेत, देश कोणते कोणते येतात, साधारण देश, अनुप देश, जांगल देश. आता जांगल देश म्हणलं की तिथं जास्त प्रमाणात काय असतं, तिथं जास्त प्रमाणात वृक्ष असणार, तिथं दमट वातावरण असणार आणि तिथं झाडीझुडपी खूप जास्त प्रमाणात असतात. अनुप म्हणलं तर अनुपमध्ये कसं राहील, आर्द्रता राहील, शीतल राहील, वेगवेगळ्या नदींचं तिथं समूह राहील, ते झालं अनुप. आणि 7 थँक्यू व्हेरी मच.